जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। महात्मा ज्योतिबा फुलेंनी 19 फेब्रुवारी 1869 ला जगात पहिली शिवजयंती आज 19 फेब्रुवारीला साजरी करून जगभर शिवजयंती घरोघरी करण्याचा संकल्प महात्मा ज्योतिबा फुलेच्या माध्यमातून या महाराष्ट्रात निर्माण झाला। महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान कार्याला मी मानाचा मुजरा करतो। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभर कशी साजरी होते यावर आपण चर्चा करू। महाराजांची समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी कशी शोधून काढली याची सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा इतिहास जाणून घेण्याचे प्रयत्न करू। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचं काम करा, कारण की आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी साजरी केली। हा इतिहास आपण बौद्ध समाजातील प्रत्येकांनी आणि बहुजन समाजातील प्रत्येकांनी हा इतिहास घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे। ज्या छत्रपतीने या रयतेचं राज्य निर्माण केलं त्याच रयतेच्या राजाची शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण करून शिवरायांचा घरोघरी प्रचार केला। हा इतिहास आपण प्रत्येक बहुजनांनी घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे। हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची या महाराष्ट्रातून गळप झालेली समाधी एका इंग्रजामुळे, एक इंग्रज इंग्लंडवरून या देशात येते आणि भारतात आल्यानंतर महाराष्ट्रात येते। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची गळप झालेली समाधी जेम्स टगलर नावाचा इंग्रज अधिकारी शोधून काढते। त्या जेम्स टगलरचा समाधी शोधून काढण्यात एवढा इंटरेस्ट का होता आणि या महाराष्ट्रात या देशातल्या प्रत्येकांना शिवजयंती शिवाजी महाराजांची समाधी दुर्लक्षित का होती यावर आपण विचार केला पाहिजे, मंथन केलं पाहिजे। अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन इथल्या शत्रूला सुद्धा घबराट सुटते, त्या रयतेच्या राजाची समाधी एका इंग्रज अधिकाऱ्यामुळे आपल्याला आज माहित पडली। त्या इंग्रजाचं नाव होतं जेम्स टगलर। जेम्स टगलर हा एक पर्यटक होता आणि पर्यटक असतानाही तो एक संशोधक होता। इंग्लंडमध्ये त्या जेम्स टगलरला छत्रपती शिवाजी महाराजांवर जे काव्य निघाले, जे पुस्तक निघाले, जे ग्रंथ निघाले त्याचं वर्णन त्या जेम्स टगलरनं इंग्लंडमध्ये वाचलं। त्या इंग्लंडमध्ये वाचत असताना त्या जेम्स टगलरला वाटलं की एवढा मोठा राजा, त्या राजाचा आपण नक्कीच भेट घेत। त्या राजानं ज्या रयतेच्या राज्याची निर्मिती केली ते रयतेचं राज्य आपण पाहून त्या राजाचं दर्शन घेतलं पाहिजे। या निमित्तानं जेम्स टगलर इंग्रज अधिकारी हा सरळ इंग्लंडवरून भारत देशात आला आणि देशात आल्यानंतर तो जेम्स टगलर हा सरळ येऊन रायगडवर गेला। रायगडचा हा 200-250 एकरचा परिसर हा जेम्स टगलर पायत रायगडवर संपूर्ण रायगडचा परिसर तो 5 ते 6 दिवस फिरला
परंतु त्या परिसरात त्या जेम्स टगलरला छत्रपतींची कुठेही समाधी दिसली नाही. त्या जेम्स टगलरला या महाराष्ट्रात रयतेच्या राजाची समाधी कुठेच दिसत नाही. म्हणून शेवटी तो जेम्स टगलर थकून समाधी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरून तो खाली आला आणि खाली आल्यानंतर तो थेट पुण्यात येऊन पुण्यात आल्यानंतर त्याने टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकाराची भेट घेतली आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रथम ते सगळं वर्णन करून छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकं समाधी कुठे आहे याचा लेख त्या टाइम्स ऑफ इंडियात लिहून संपूर्ण बातमी देशभर टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून ते बातमी झपाट्याने घरोघरी पोहोचली. त्यावेळेस ते बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये इंग्लिशमध्ये होती आणि इंग्लिशमध्ये असताना त्यावेळेच्या लोकांना फारसं इंग्लिश वाचता येत नव्हतं. उच्चवर्णीयाच्या म्हणजे ब्राह्मणाच्या व्यतिरिक्त इंग्लिश या देशात फार कमी लोकांना त्यावेळेस येत असणार, कारण की शिक्षणाचा शूद्रांना अधिकारच नव्हता. 4 वर्ण जे चतुर्वर्ण या मनुस्मृतीने निर्माण केले, त्या चतुर्वर्णात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्राची जे 4 वर्णाची व्याख्या केली, त्यात शूद्राचं काम आहे सेवा करणं, क्षत्रियाचं काम आहे लढणं आणि व्यापार करायचं काम आहे वैश्याचं, आणि शूद्रानं या 3ही वर्णाची सेवा करायचं काम या चतुर्वर्ण पद्धतीत मनुस्मृतीत निर्माण केलं. आणि या मनुस्मृतीच्या ज्या कायद्याने या ब्राह्मण व्यवस्थेनं राज्य चालवण्याचं काम केलं होतं, त्या मनुच्या कायद्याच्या व्यवस्थेनं इथल्या शूद्रांना शिक्षण हे कायमचं नाकारलं. पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी या मनुस्मृतीला आव्हान देऊन या देशात 1 जानेवारी 1848 ला भेळेवाड्यात पहिली शाळा सुरू करून इथल्या मनुवाद्यांना थेट हे शिक्षण कार्य करणार महान कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून छाताळ्यावर लाथ दिली. त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना तो पेपर टाइम्स ऑफ इंडिया पेपर त्यांच्या हातात आला आणि त्यांच्या हातात आल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये जेम्स टगलरनं जे बातमी छापून टाकली होती, ते सगळीची सगळी बातमी महात्मा ज्योतिबा फुलेंनी वाचली. आणि एवढ्या मोठ्या राजाची या रहेतीतून या स्वराज्यातून महाराजाची समाधी कशी काय गळप झाली, तात्काळ मीटिंग घेऊन त्यावर चिंतन मनन करून त्या शोक सभेची त्या ठिकाणी कॉर्नर मीटिंग घेऊन योजना केली. आणि त्यावर महात्मा ज्योतिबा फुलेंनी तात्काळ निर्णय घेतला की ज्या रहेतेच्या राजामुळे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे रहेतेचं राज्य निर्माण झालं, इथल्या 18 बगळ जाती 12 बलुतेदारांना तटमानाने जगता येते, इथल्या स्त्रियांना मान सन्मानाने जगता येते, इथला शेतकरी हा मान सन्मानाने या रहेतेत जगते, त्या रहेतेच्या राजाची समाधी या स्वराज्यातून गळप झाली. तात्काळ महात्मा फुलेंनी यावर चिंतन मनन बैठक घेऊन रायगडवर गेले. रायगडचा संपूर्ण परिसर महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1700 एकरचा तो परिसर होता. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तात्काळ या रायगड परिसराची जे महात्मा फुलेमुळे समाधी शोधण्यासाठी रस्ता तयार केला. हातात कुऱ्हाडी घेऊन महात्मा ज्योतिबा फुले रायगडच्या दिशेने गेले आणि रायगडवर ज्या जंगली झाडं झुडपाने वेल प्रचंड झाडं झुडप त्याने तो महाराज समाधी लप्प झाली होती, ते झाडं झुडप तोडण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंना 5 दिवस लागले. 5 दिवसाचा तो परिसर महात्मा ज्योतिबा फुले
आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी 100 ते 125 सहकारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत होते. त्यांच्या सहकार्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेंनी रायगडचा संपूर्ण परिसर हा साफसफाई करून तिथले झाडं, जंगली झाडं, वेल आणि जो झाडाचा परिसरामुळे रायगड हा लप पावलेला होता, त्या परिसराची स्वच्छता करून महात्मा ज्योतिबा फुले रायगडच्या दिशेने जाऊन प्रथम रायगडवर पोचले. रायगडवर गेल्याबरोबर पहिला महादरवाजा, त्या महादरवाजात परिपूर्ण प्रचंड झाडं झुडपं, तो महादरवाजा लप्प झाला होता. तो महादरवाजातल्या सगळी साफसफाई महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून महात्मा ज्योतिबा फुले सरळ किल्ल्याच्या दिशेने निघाले. किल्ल्यात प्रवेश केल्याबरोबर हातात पेटत्या मशाली घेऊन महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सोबतचे सगळे सत्यशोधक एक एक पाऊल टाकत महाराजांच्या पावलावर पाऊल टाकण्याचे प्रयत्न करत होते. ज्या रयतेच्या राजानं या भूमीत हे स्वराज्याची राजधानी उभी केली, त्याच राजधानीवर आज महाराजांची समाधी गळप झाली होती. त्या समाधीचा शोध घेण्यासाठी महात्मा फुलेंच्या सोबत हे सत्यशोधक एक एक पाऊल टाकत रायगडवर निघाले. आणि हे रायगडवर जात असताना पाचाळच्या पायथ्याशी ब्राह्मणवाडीत सगळ्या ब्राह्मणांना माहित पडलं की कोणीतरी एक कुंभी आणि त्याच्या सोबत असलेले शूद्र हे रायगडवर ते समाधी शोधण्यासाठी गेले. इकडे बोंब ठोकली होती. त्या भट ब्राह्मणानं गावात बोंब ठोकली आणि काही भट ब्राह्मण हे त्या गावातून रायगड जाण्यासाठी निघाले. तोपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले रायगडमध्ये प्रवेश करून समाधीचा शोध घेत होते. 100 ते 125 सत्यशोधकांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सहकार्यामुळे महाराजांची समाधी शोधून काढण्यात यशस्वी झाले. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी होती, त्या समाधीच्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी पूर्ण झाडं झुडपाने प्रचंड ते समाधी लप्त पावली होती. त्या समाधीच्या बाजूचा सगळा परिसर महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्वच्छता करून, साफसफाई करून, त्यावर आजूबाजूचा परिसर झाडझुड काढून, पाणी शिपडून, त्या समाधीच्या आजूबाजूचा सगळा कचरा काढून त्या ठिकाणी फुलं वाहिले आणि छत्रपती शिवाजी राजांचा समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतला. साधारणतः हे घटना जूनच्या पहिल्या आठवड्यात घडली असेल. कारण की महात्मा ज्योतिबा फुलेंना ज्यावेळेस ही बातमी जूनच्या पहिल्या आठवड्यात समजली, त्यावेळेस नुकतंच महात्मा ज्योतिबा फुले रायगडवर गेले आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक असते. आपण साधारणपणे महाराजांचा पहिला राज्याभिषेक 6 जून साधारणतः राज्याभिषेक झाला. दुसरा राज्याभिषेक महाराजांनी तात्काळ घडून आणला आणि त्यानंतर महाराजांचं निधन झालं आणि संभाजी राजाच्या हातात संपूर्ण स्वराज्याची धुरा हातात आली. संभाजी राजाच्या हत्येनंतर सुद्धा महाराजांची समाधी हे लप्त झाली होती आणि महाराजांचा तिसरा आपण राज्याभिषेक म्हटला तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडून आणला. कारण की महात्मा ज्योतिबा फुले समाधी शोधण्यासाठी गेले होते. तो महिना आपण लक्षात घेतला पाहिजे. तो महिना म्हणजे जून महिना होता आणि जूनच्या पहिल्या आठवड्यातच महात्मा ज्योतिबा फुले 1858 मध्ये 1858
1868 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले रायगडवर गेले आणि 1868 मध्येच महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपतींची समाधी शोधून काढली आणि समाधी शोधून काढल्यानंतर त्यावर फुलं वाहिले आणि फुलं वाहून महाराजांना त्यावेळेस महात्मा फुलेंनी मुजरा केला आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या जयघोषणा करून संपूर्ण रायगडचा परिसर हा दणानून सोडला. जशा घोषणा चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, कुळवाडी भूषण, भोजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, राजा शिव छत्रपतींचा विजय असो, अशा घोषणा चालू असताना भटब्राह्मण वरती आले आणि त्या भटब्राह्मणानं महात्मा ज्योतिबा फुलेंनी वाहिलेले फुलं लाथीने लाताडून नेले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढलेल्या समाधीवर जे फुलं वाहिले होते ते एका भटब्राह्मणाने लाथीनं ठोकरीनं ओढून दिले आणि महाराजांच्या समाधीवर अक्षरशः लाथ मारून महाराजांचा अपमान केला. महात्मा ज्योतिबा फुले या भटब्राह्मणानं लाथीनं फुलं उडवले म्हणून अक्षरशः गरम झाले आणि त्या भटब्राह्मणाला मारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंचे सोबत सत्यशोधक पुढे झाले. परंतु महात्मा फुलेंनी या भटब्राह्मणाला आपण मारून काही होणार नाही, या भटब्राह्मणाच्या मनात जो विचार आहे तो विचार आपण कायम मिटून टाकला पाहिजे. या रयतेच्या राजाच्या मनात, रयतेच्या राजानं निर्माण केलेलं स्वराज्य आजही या भटब्राह्मणांना सहन होत नाही. या छत्रपती शिवाजी राजाला राजा म्हणून घेण्यासाठी आजही भटब्राह्मण तयार नाहीत. महात्मा फुलेंना हा मोठा धक्का बसला होता. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी महाराजांच्या समाधीची शपथ घेतली आणि जोपर्यंत छत्रपतींचा मी प्रचार करीन नाही, घरोघरी शिवजयंती मी साजरी करीन नाही, तोपर्यंत हे कार्य मी चालूच ठेवीन अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर घेतली आणि तिथून जगभर शिवजयंती घरोघरी साजरी करायचं काम महात्मा फुलेंनी केलं. महाराजांची समाधी शोधून काढल्यावर महात्मा ज्योतिबा फुले रायगडवरून आले आणि रायगडवरून आल्याबरोबर पहिलं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं की सार्वजनिक मीटिंग घेण्याचं काम केलं. सगळ्या लोकांना गोळा करून महाराजांवर आपण समाधी शोधून काढली, त्या छत्रपतींची आपण जयंती साजरी केली पाहिजे. यासाठी 3 ते 4 महिने लोकात जनजागृती केली आणि जनजागृती करून महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती साजरी करण्याचं काम 1869 मध्ये केलं. जसा नवीन वर्ष चालू झाला, पहिल्याच महिन्यात जानेवारी महिन्यात महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यात सार्वजनिक मीटिंग ठेवली. त्या सार्वजनिक मीटिंग मध्ये मुंबईचे कामगार लोखंडे, सत्यशोधक चळवळीत काम करणारे अनेक सत्यशोधक यात सामील झाले होते. या मीटिंग मध्ये 3 ठराव या ठिकाणी घेण्यात आले. पहिला ठराव, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी याचा जनुद्धार झाला पाहिजे. रायगडचा जो तुटलेला भाग आहे, जे रायगड आज परिपूर्ण उद्ध्वस्त झालेला, जे समाधीवरचं बांधकाम होतं ते बांधकाम चांगलं करून त्या समाधीचा जनुद्धार झाला पाहिजे. हा पहिला ठराव या मीटिंग मध्ये घेण्यात आला. दुसरा ठराव, सार्वजनिक शिवजयंती 19 फेब्रुवारी पासून 19 फेब्रुवारी 1869 पासून आपण साजरी केली पाहिजे. तिसरा ठराव, महाराजांवर आपण पोवाडा लिहिला पाहिजे. मग त्याचं काम कोण करीन, तर सगळ्याच्या सहमतीनं
महात्मा ज्योतिबा फुलेंना त्या जयंतीचं सरचिटणीस करून महात्मा ज्योतिबा फुलेंनीच छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिण्याचं काम करावे असं त्या सत्यशोधकानं त्या कॉर्नर मीटिंग मध्ये ठरवलं. आणि कॉर्नर मीटिंग मध्ये हे जे 3 ठराव पारित करण्यात आले होते, या तीनही ठरावात तीनही महत्वाचे कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि त्यांच्या सत्यशोधक कार्यकर्त्यांनी शेवटीच नेण्याचं काम केलं. महाराजांची सगळ्यात पहिले समाधी, त्याचा जनउद्धार केला. दुसरं म्हणजे 19 फेब्रुवारी आजच्याच दिवशी 19 फेब्रुवारी 1869 ला पहिली शिवजयंती पुण्यात साजरी केली. तिसरं काम म्हणजे त्या शिवजयंतीत छत्रपती शिवाजी महाराजांवर महात्मा ज्योतिबा फुलेंनी पोवाडा लिहिला. कुळवाळी भूषण बहुजन प्रतिपालक कुळवाळी भूषण पोवाडा गातो छत्रपती शिवाजी राजांचा, असं त्या पोवाड्याचं वर्णन महात्मा ज्योतिबा फुलेंनी या जयंतीच्या निमित्तानं केलं. आणि तिथून महाराजांची जयंती घरोघरी आणि पोवाडा घरोघरी, महाराजांचं इतिहास घरोघरी पोहोचवण्याचं काम या सत्यशोधकांनी केलं. आणि त्या सत्यशोधकाचे खरे जनक होते महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 19 फेब्रुवारी 1870 ला हे जयंती महाराष्ट्राच्या 3 ठिकाणी झाली. पहिलं ठिकाण होतं पुणा, जिथून पहिले सुरुवात झाली. दुसरं ठिकाण होतं मुंबईमध्ये कामगार चाळीत. त्या शिवजयंतीचे जनक होते मेघाजी लोखंडे. कामगाराचे ते मोठे नेते होते आणि मेघाजी लोखंडे यांच्या सहकार्यामुळेच मुंबईमध्ये कामगार वस्तीत दुसरी शिवजयंती महाराष्ट्राच्या महत्वाच्या ठिकाणी मेघाजी लोखंडे आणि महात्मा ज्योतिबा फुलेचे सत्यशोधक चळवळीचे ते मोठे नेते होते, त्यांच्या उपस्थितीत एक पहिली जयंती महात्मा फुलेंनी पुण्यात साजरी केली. आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी 1970 ला मेघाजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये घडली. तथून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभर साजरा करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या समाज कार्य करणाऱ्यांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. आणि तथूनच खऱ्या अर्थानं जगभर शिवजयंतीचा हा उदो झाला. त्यावेळेस इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात साजरी झाली पाहिजेत म्हणून त्यावेळेस 5 रुपये अनुदान दिलं होतं. सार्वजनिक शिवजयंतीला 5 रुपये त्यावेळेस इंग्रजांनी दिलं होतं. म्हणजे इंग्रजांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं काम एवढं गांभीर्याने घेतलं होतं की त्याचं वर्णन आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराजांची जयंती इंग्रजांनी लोकवर्ग इंग्रजांच्या शासनातून 5 रुपये अनुदान देऊन साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे इंग्रज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली पाहिजे यासाठी किती तात्पुरते होते की महाराजांच्या जयंतीसाठी ते 5 रुपये देत होते. पण आताची महाराष्ट्राची सरकार शिवजयंतीला 1 रुपयाही देतही नाही आणि शिवजयंतीसाठी परमिशनही मागायला गेलं तर देत नाही. पण त्यावेळेस इंग्रजांचा जो रेकॉर्ड होता त्या रेकॉर्डमध्ये, पोलीस रेकॉर्डमध्ये आजही त्याची नोंद आहे. पहिली सार्वजनिक जयंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्यावेळेस पुण्याच्या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1869 मध्ये
सुरू केली त्यावेळेस पोलीस रेकॉर्डमध्ये गुप्तहेर खात्यानं त्याचं वर्णन, त्याची सगळी माहिती घेतली होती. कारण की त्यावेळेस कोणालाही जमाव करायचा अधिकार नव्हता. पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपतींची समाधी शोधून शिवजयंती मोठ्या प्रमाणात करण्याचं जे काम केलं होतं त्याची दखल इंग्रज राज्यकर्त्यांना सुद्धा घ्यावा लागली. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या महान कार्यामुळे इंग्रजांनी 5 रुपये अनुदान देण्यासाठी महात्मा फुलेंना वचन दिलं होतं. कितीक वर्ष हे अनुदान वाढत 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 होऊन ते शेवटी बंद करावं लागलं होतं. पण शेवटी इंग्रजांनी महाराजांच्या जयंतीसाठी 5 रुपये अनुदान दिलं होतं. हे आपण कितीही झालं तर आपण हे स्वीकारलं पाहिजे. पण आज महाराष्ट्र सरकार 1 रुपयाही जयंतीसाठी देत नाही. आम्ही तर महाराष्ट्र सरकारला आणि या राज्य सरकारला मागणी करतो की प्रत्येक सार्वजनिक शिवजयंतीच्या मंडळाला या महाराष्ट्राच्या तिजोरीतून पैसे दिले पाहिजेत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक गाव तिथं जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचा संकल्प हा शासनाच्या पद्धतीनं केला पाहिजे, अशी आम्ही आजच्या दिनी मागणी करतो. आणि ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपतींची समाधी शोधून काढली त्यांचं कार्य घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. आज त्याच महात्मा ज्योतिबा फुलेमुळे छत्रपतींची समाधी जगभर आज दिसते. याच फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुलेंनीच या समाधीचा शोध घेऊन जगात पहिली शिवजयंती साजरी केली. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जर हे केलं नसतं तर महाराजाची समाधी या रयतेतून कायमची लुप्त झाली असती आणि कदाचित शिवाजी महाराज कोण होते हे सुद्धा आपल्याला माहित पडलं नसतं. पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे महान कार्य केलं ते महान कार्य आपण स्वीकारलं पाहिजे. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, मूर्तीजवळ महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो ठेवलाच पाहिजे, हे आजच्या दिनानिमित्त मी आवाहन करतो. आणि ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करून महाराजांची जयंती आणि समाधी शोधून काढली, महाराजांचा पोवाडा इतिहास लिहून घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य एवढं महान आहे हे आपण या जगाला दाखवून दिलं पाहिजे. की ज्या छत्रपतींचं नाव घेऊन इथल्या प्रत्येकांनी राजकारण केलं त्या राजकीय लोकांनी खऱ्या अर्थानं छत्रपतींचा अपमान करण्याचं काम केलं. आणि या शिवजयंतीचे जनक अलत्या भलत्यांना देऊन टाकलं. शिवजयंतीचे जनक आज पुस्तकात आपण पाहिलं, लहान लहान विद्यार्थ्यांना आपण विचारलं तर बाळ गंगाधर टिळक सांगतात. ज्या बाळ गंगाधर टिळकचा आणि शिवजयंतीचा दूरदूरतच संबंध नाही, त्या बाळ गंगाधर टिळकला शिवजयंतीचे जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करण्याचं काम या महाराष्ट्रात अनेक वर्षात चालू आहे. हे आपण आता मिटवण्याचं काम केलं पाहिजे. विनाकारण या टिळकेला आपण श्रेय देण्याचं काम बहुजनांना नाही केलं पाहिजे. या टिळकेचा आणि शिवजयंतीचा 1% कुठला संबंध नाही, दूरदूरतक संबंध नाही. हा टिळके अरे 12 वर्षाचा चड्डीवर हा फिरत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी 19 फेब्रुवारी 1869 ला जगात पहिली शिवजयंती साजरी केली. शिवजयंती साजरी करत असताना बाळ गंगाधर टिळक हा चड्डीवरचा एक पोरगा होता आणि उलचक 12 वर्षाचा पोरगा, त्याला शिवजयंतीचे आज जनक म्हणतात. या मनुवाद्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंसोबत जे आतापर्यंत त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्यावर जो अपमान करायचं काम केलं तो आपण मिटवण्याचं काम केलं पाहिजे. अन्यथा हे महापुरुष आपल्याला माफ करतील नाही याची दखल महाराष्ट्रातील प्रत्येक बहुजनांनी घेतली पाहिजे. अरे ज्या छत्रपतींची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढली त्या महात्मा फुलेंचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं काय नातं होतं
हे आपण घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जशी जगभर शिवजयंती साजरी करायचं काम महाराष्ट्रात केलं, तसंच काम महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं काम समोर नेण्याचा संकल्प केला होता. अनेक वर्ष महात्मा ज्योतिबा फुलेंचं काम बाबासाहेबांनी समोर नेण्याचं काम केलं होतं. त्यांच्या लेटर पॅडवर आपण ते लेटर पॅड पाहिलं तर त्यावर जय भवानी जय शिवाजी असं लेटर पॅडवर बाबासाहेबांच्या लिहिलेलं आहे. हे बाबासाहेबांचं ओरिजिनल लेटर पॅड, हे ते लेटर पॅड. आणि या लेटर पॅडवर भवानी देवीची 2 तलवार घेऊन मूर्ती आहे आणि त्या मूर्तीवर हे बाबासाहेबांचं इंग्रजी मधलं अक्षर आहे. या अक्षरवर हे लेटर पॅडवर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि हे भवानी देवीची मूर्ती आहे. आणि याच भवानी देवीच्या मूर्तीच्या खाली बाबासाहेबांनी जय जय भवानी जय शिवाजी हा प्रथम नारा दिला होता आणि त्यानंतर त्या खाली जय जिजाऊ जय शिवराय हा सुद्धा एक नारा आणि हे घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते. याचा हा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जसं काम जगभर शिवरायांचा प्रचार करायचं केलं होतं, तसंच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. महाडचा पहिला सत्याग्रह जो कुलाबा जिल्हा आजचा, पूर्वीचा कुलाबा जिल्हा आजचा महाडमध्ये यासाठी केलं होतं. मी महाडच भूमी का निवडतो म्हणून बाबासाहेबांचं रायटिंग स्पीचेस मध्ये वाक्य आहे की मी चौदार तळ्याचा सत्याग्रह हा अन्य ठिकाणी कुठे केला असता, पण याच ठिकाणी काऊन करतो, कारण की हे रयतेच्या राजाची भूमी आहे आणि या रयतेच्या राजाच्या भूमीतच मी हा चौदार तळ्याचा सत्याग्रह या ठिकाणी करणार. अरे ज्या रयतेच्या राजानं इथल्या 18 वगळ जाती 12 बलवतेदारांना सोबत घेऊन इथल्या रयतेचं राज्य निर्माण केलं, त्याच रयतेच्या राजाच्या इथल्या भटब्राह्मणांनी राज्य उद्ध्वस्त करून या देशात आणि या राज्यात पेशव्यांचं राज्य आणलं. पेशवाई शिवशाही खलासून या राज्यात पेशवाई कशी आणली, छत्रपतींच्या मृत्यूनंतर आणि संभाजीराजाच्या हत्येनंतर या महाराष्ट्रात एकोएकी पेशवाई कशी काय आली आणि ज्या 18 वगळ जाती 12 बलवतेदारांच्या रक्ताने या रयतेचं राज्य उभं केलं, त्याच 12 बलवतेदारांना 18 वगळ जातींना या पेशव्यांनी गुलाम म्हणून हिणवलं होतं. शूद्रांना अरे चालण्याची सुद्धा परवानगी या पेशवाईत नव्हती. थुकण्याची, कमरीला गळ्यात गाळग आणि कमरीला झाळू या पेशवाईत आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून अनेक शूरवीर महार सरदार महाराजांच्या सैन्यात होते. छत्रपती संभाजी राजांच्या सोबत अनेक शूरवीर सरदार होते. कविक्लश, गोविंद महार, रायप्पा महार, सर्जा महार हे संभाजी महाराजांच्या सोबत होते. शिवाजी राजासोबत सुद्धा अनेक महार समाजाचे सैनिक होते. शिवशाहीत या महार सैनिकांचं मोठं योगदान होतं. पण जशी पेशवाई आली, शिवशाही संपून पेशवाईत त्याच महारांना, इथल्या अस्पृश्यांना या पेशवाईनं एवढं हिणवलं की त्या अस्पृश्यांना चालण्यावर सुद्धा बंदी आणली, थुक्यावर सुद्धा बंदी आणली. पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार या पेशवाईत नव्हता. एवढं भयानक अत्याचार या पेशवाईच्या काळात आले. छत्रपतींनी जे समतेचं राज्य उभं केलं होतं, जे रयतेचं राज्य इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटावर उभं केलं होतं, त्याच रयतेचं राज्य
या पेशवाईने उद्ध्वस्त करून टाकलं होतं आणि नंगा नाच करून या रहतेत पेशवाई शिवशाही विरुद्ध पेशवाई आणण्याचं काम केलं होतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे शिवजयंती साजरी केली होती ते शिवजयंती या महाराष्ट्रात कायमची बंद करून टाकली होती आणि या टिळकेनं शिवजयंतीला प्रति स्पर्धा म्हणून गणपती आणला आणि गणपती बसून शिवजयंती कायमची बंद करून टाकली आणि गणपती हा काल्पनिक गणपती तयार करून त्या गणपतीची मिरवणूक टिळकेने तयार केली. या महाराष्ट्रात प्रथम बहुजनांनी शिवजयंती घरोघरी साजरा करण्याचा संकल्प महात्मा ज्योतिबा फुलेंच्या माध्यमातून सत्यशोधकांनी केला होता. पण त्याच छत्रपतींची समाधी शोधून महात्मा फुलेंनी शिवजयंती साजरी केली आणि या शिवजयंतीला प्रतिस्पर्धा म्हणून या टिळकांनी गणपती आणला आणि गणपती आणून तो गणपती बसून शिवजयंती कायमची मिटून टाकण्याचं काम केलं होतं. खरे शिवजयंती मिटवणारा तर हा टिळके आहे. टिळके शिवजयंतीचा जनक नाही तर टिळके शिवजयंती मिटवणारा आणि शिवजयंती संपून टाकणारा टिळके आहे, हे माझा थेट आरोप आहे. टिळकेमुळेच महाराष्ट्रात शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नंतर झाली नाही. टिळकेमुळेच या महाराष्ट्रात गणपती बसवण्याची प्रथा चालू झाली. टिळकेनं महाराजांच्या शिवजयंतीले प्रतिस्पर्धा म्हणून गणपती आणला आणि इथल्या बहुजनांना शिवजयंती नाही साजरी केली पाहिजे यासाठी खोटा गणपती आणून त्या गणपतीच्या मंडळात शिवजयंतीच्या कार्यकर्त्यांना आणि छत्रपतींच्या मावळ्यांना लावून दिलं. पण त्याच छत्रपतींच्या जयंतीला आज या टिळकेचं नाव घेतात, त्याची लाज वाटते. आता तरी सुधरा. खरे शिवजयंतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनाच शिवजयंतीचे जनक आणि समाधीचा शोधक म्हटले पाहिजेत. अन्यथा त्यांचा मोठा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या टिळकेनं शिवजयंतीच्या विरोधात काम केलं त्या टिळकेला शिवजयंतीचा देशद्रोही आणि विरोधक मानलं पाहिजे. टिळकेनं शिवजयंतीची प्रथा सुरू केली नाही तर गणपतीची प्रथा सुरू केली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवजयंतीच्या विरोधात गणपती महाराष्ट्रात बसवण्याचं काम केलं, हे आपण बहुजनांनी लक्षात घेतलं पाहिजे. हे आजच्या शिवजयंतीच्या माध्यमातून मी आवाहन करतो. आणि खरे शिवजयंतीचे जनक जर कोणी येशील तर ते फक्त आणि फक्त सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुलेच आहेत. दुसरं ऐरा गैरा कोणीच नसू शकते. टिळके फिळके हे कुठेच नव्हते. खरे शिवजयंती या बापानं साजरी केली. या बापाला बाप म्हणून दुसरा बाप तयार करू नका. हा बाळ गंगाधर टिळक चड्डीवर होता त्यावेळेस या बापानं शिवजयंती साजरी केली. खरा बाप महात्मा ज्योतिबा फुले आहे. या टिळकेला फिळकेला तिकडे टाका. या टिळकेला मुद्दामून वावा देण्याचं काम करू नका. हे भोंगळ पोरग होतं चड्डीवरच, त्यावेळेस या बापानं जयंती साजरी केली. मग त्या बापाला सोडून दुसऱ्याला बाप म्हणू नका. खरा बाप महात्मा ज्योतिबा फुले आहे. त्या बापानं या बापाची जयंती साजरी केली आणि या बापानं या दोन्ही बापाची जयंती सुरू केलेली पुढे नेण्याचं काम केलं. म्हणून बाबासाहेबांनी जे काम केलं, बाबासाहेब छत्रपतींचे मावळे कसे होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. दामोदर हॉलमध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती जय जिजाऊ जय शिवराय म्हटल्याशिवाय समोर येत नव्हता. चौदार तळ्याचा सत्याग्रह छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन बाबासाहेबांनी रयतेच्या राजाच्या भूमीत
पाण्यासाठी क्रांतीचा आणि इथल्या बहुजनांना जे पाणी नाकारलं होतं त्या पाण्याचा सत्याग्रह याच छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत केला. बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य समोर नेण्याचं काम केलं. ज्या मनुवाद्यांनी इथल्या अस्पृश्यांना पाणी नाकारलं होतं त्याच महात्मा फुलेंनी 100 वर्षापूर्वी इथल्या बहुजनांना आपल्या स्वतःच्या घरातला हौद खुल्ला केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आपण हे समजून घेतलं पाहिजे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी जगात पहिले शिवजयंती कशी साजरी केली याचा सगळा इतिहास घरोघरी पोहोचवण्याचं काम आपण बहुजनांनी केलं पाहिजे. जसा छत्रपतींचा इतिहास समाधी शोधून पहिली जगात शिवजयंती साजरी केली आणि महाराजांवर जो पोवाडा लिहिला 1000 ओळीचा, तो पोवाडा घरोघरी पोहोचवण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काम केलं त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा प्रचार करायचं काम सुद्धा आज आपल्यावर येऊन पडला. म्हणून त्या महात्मा फुलेंचा प्रचार, छत्रपतींचा प्रचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचार आपण केला पाहिजे. हे आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण संकल्पना केली पाहिजे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो कोणी प्रचार करीन त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगात पहिली शिवजयंती कोण साजरी केली हा इतिहास आपण जतन केला पाहिजे. जो इतिहास विसरते तो व्यक्ती कधीही इतिहास घडू शकत नाही. म्हणून आपण इतिहास विसरता कामा नये. आपण आपल्या बापदाद्यांचा, आपल्या महापुरुषांचा आपण इतिहास लक्षात ठेवला पाहिजे आणि आपल्या महापुरुषांचा इतिहास आपण घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प केला पाहिजे. हेच आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जगात पहिली शिवजयंती साजरी केली त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या या राहतेच्या राज्याला मी मानाचा मुजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे काम केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो आणि सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.